नमस्कार मैत्रिणींनो. तर आज ना सकाळची मस्तपैकी सगळ्यांचे टिफिन वगैरे गेलेले आहेत आणि माझी जी बाहेरची चपात्यांची वगैरे ऑर्डर आहे ना तीसुद्धा झालेली आहे. आता इथे आहे ना मी तुम्हाला काल सांगितलेलं की 75 चपात्या द्यायच्या आहेत आणि छोले बनवून द्यायचे आहेत. त्याची ही सगळी तयारी चाललेली आहे. माझा आजूबाजूचा पसारा पडला आहे ना त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. ते थोडंसं दुर्लक्ष करा आणि मी इथे ना ऑर्डरचं जेवण बनवायला सुरुवात करते. तर नमस्कार, मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल की मी ना छोले अर्धे शिजवून घेतलेले आहेत. रात्री भिजत घातलेले आहेत. 1.25 किलो छोले मी भिजत घातलेले, त्यातले अर्धे शिजवलेले आहेत. तर इथे आता मला तेल वगैरे लागणार आहे ना, ते सगळं मी म्हणजे बॅग ही नवीनच काढलेली आहे, जेणेकरून मला कळेल की मला हे ना 3 वेळा जेवण द्यायचं आहे. आत्ता एक द्यायचं आहे आणि शनिवारचं 2 टायमाचं द्यायचं आहे. तर त्यासाठी मी तेलसुद्धा वेगळं आणलेलं आहे. एवढ्यासाठीच आणलेलं आहे की मला किती लागेल किंवा मला एक अंदाज येईल की एवढ्या जेवणाला किती तेल वगैरे लागेल ना, त्याच्यासाठी मी तेल वेगळं आणून ठेवलेलं आहे. तर इथे ना आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. आता 75 चपात्या बोलल्या ना तर मला 1.5 तास तरी लागतोच. कारण का थोड्याशा मी जे नॉर्मल चपात्या बनवते ना घरामध्ये त्याच्यापेक्षा मी थोड्याशा मोठ्या चपात्या बनवणार आहे. कारण का ज्याप्रमाणे आपण पैसे घेतलेले असतात ना त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डरसुद्धा द्यायची असते. अगदीच छोटे फुलके वगैरे किंवा फुलके त्यांनी सांगितले असते तर बनवले असते, पण अगदीच मीडियम साईजच्या चपात्या बाहेर देऊन ना चालत नाही. तर इथे मस्तपैकी माझे चपात्या बनवण्याचं काम चाललेलं आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता माझ्या चपात्या मस्त छान सगळे टम्म फुगलेल्या आहेत. तर इथे ना दुसऱ्या साईडला मी कुकर लावलेला आहे. एक बॅच झालेला आहे आधीच आणि आता दुसऱ्या बॅचच्या कुकरमध्ये ना मी थोडेसे छोले असल्यामुळे ना म्हणजे गाबळी चणे असल्यामुळे त्याच्यामध्ये मी 900 ग्राम टोमॅटो टाकलेले आहेत आणि 2 बटाटे एवढ्यासाठीच घातलेले आहेत की त्याचा ना थिकनेस छान येतो आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर मस्तपैकी इथे कुकर माझा झालेला आहे आणि आता फोडणीची तयारी करायची आहे ना, त्याच्यासाठी मी ते म्हणजे टोपामध्ये तेल घातलेलं आहे, बऱ्यापैकी तेल घातलेलं आहे आणि ते तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर इथे मी जिरं घातलेलं आहे फक्त आणि तमालपत्र घातलेले आहेत एक 4-5. जो मगाशी तुम्ही छोलेच्या बाजूला कांदा बघितला होतात ना, म्हणजे मी भाजून घेतलेला आहे. कांदा फक्त मी भाजून घेतलेला आहे, टोमॅटो भाजून घेतलेला नाही आहे. मस्तपैकी छान तो कांदा आहे ना त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. एकदा झालेला आहे आणि खूप प्रमाणामध्ये असल्यामुळे मी हे कांदा आहे ना 2 वेळा मिक्सरला लावून घेणार आहे. तर इथे मस्तपैकी माझा एकदा झालेला आहे आणि तो मी टोपामध्ये घातलेला आहे. आता हा दुसरा पण मी हे घालणार आहे ना, कांदा मिक्सरला लावून घालणार आहे. त्याच्या आधी मी थोडीशी ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर एका साईडला पाण्यात मी भिजत घातलेली, त्यातली थोडीशी कोथिंबीर घेतली आणि त्या वाटणामध्ये घातलेली आहे. इथे अगदी टोपाला म्हणजे मसाला लागू नये, खाली करपू नये म्हणून येता जाता मी ना जी इतर कामं करत होती ना त्याच्यामध्ये मी टोपामध्ये जो मसाला आहे त्याला पण चांगली छान परतत होती. आता इथे दुसरा बॅचचा मी हे लावलेलं होतं ना, कुकर लावला होता, छोले वगैरे त्यातली टोमॅटोच्या वरच्या ना साली थोड्याशा आल्या होत्या ना, त्या साल मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं ना मी घाटलेलं आहे. पण झालं काय आहे की बटाटा चांगला मॅश केलेला आहे त्याच्यामध्येच, पण जी टोमॅटोची आपली देठाकडची साईड असते ना ती थोडीशी अशी कडक असते, त्याच्यामुळे ना ती अशी चांगली स्मॅश होत नव्हती. मग मी काय केलं, जेवढं शक्य होईल तेवढं मी छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबरच ना छोले थोडेसे ते पण असे त्या स्मॅशरच्या साहाय्याने दाबून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता एका साईडला माझं टोपाकडे हात जातो आहे, दुसऱ्या साईडला माझं छोले आणि ते टोमॅटो थोडंसं स्मॅश करते आणि तिसऱ्या साईडला मी आता मला मसाले लागणार आहेत ना, आता ते मसाले सगळे मी एका प्लेटमध्ये काढून घेते की जेणेकरून हे विसरली ते विसरली असं होणार नाही ना. त्याच्या हिशोबाने मला आता जेवढा मसाला आणि जेवढे मला छोले बनवायचे त्याच्या हिशोबाने मी प्रमाणाने सगळं घेतलेलं आहे. मी कुठलं मोजून मापून काहीच घेतलेलं नाही आहे, कारण का मी तेवढी एक्सपर्ट नाही आहे की 1 किलोला एवढं लागेल 4 चमचे किंवा ग्रामने लागेल ना, तेवढं मला जमत नाही अजून. आणि तेवढी मी खूप म्हणजे अशी त्यात म्हणजे एवढी मी ऑर्डर देते ना त्यात एवढी मुरलेली नाही आहे. आत्ता जस्ट मी गेल्या वर्षीच चालू केलेलं आहे ही ऑर्डर वगैरे घेणं जेवणाची, आणि पहिली माझी ऑर्डर होती ती पुरणपोळ्यांची होती.
तर त्यांना पुरणपोळ्या खूप आवडल्यामुळे त्यांनीच मला सेकंड टाईम पण वापस पुरणपोळ्या ऑर्डरमध्ये दिल्या होत्या. तेव्हापासून माझी ही सुरुवात झालेली आहे. तर चला आता पुढे ना मस्तपैकी ना इथे छान मी मसाला छान भाजून घेतलेला आहे. दोन्ही पण टाईम जो मिक्सर लावला होता कांद्याचा तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि मसाले आहेत ना ते घातलेले आहेत. त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, तिखट मसाला घेतलेला आहे, धण्याची पूड घेतलेली आहे, आणि किचन किंग मसाला असतो ना ते घेतलेली आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. छान ते मी त्या मसाल्यामध्ये घालून मध्ये मध्ये अशी चांगली परतत होती. तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला आहे ना माझं कुकरमध्ये ना जे टोमॅटो देठाकडचे असं ना जाड जाड ते मी सगळे काढत होती आणि मिक्सरला लावण्यासाठी ते मिक्सरमध्ये घालत होते. तर जसं जसं मला टाईम मिळत होता तसं तसं मी एक एक साईडला ना चपात्या पण बनवत होती. का एवढ्यासाठीच कारण का ना मला सकाळी जो टिफिन वगैरे गेला ना त्याच्यानंतर ना मला खूप कमी टाईम माझा उरला होता, म्हणजे 2.5 तास उरले होते माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये मला हे सगळं करायचं होतं. तर आता माझं ना इथे छान मस्तपैकी बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि कढईला पण छान तेल सुटलेलं आहे. तर मस्तपैकी परत एकदा मी छान असं ढवळून घेतलेला आहे मसाला आणि ह्याच्यामध्ये जो कुकरमधला आहे ना टोमॅटो वगैरे होतं अगोदर ना ते घातलेलं आहे, जेणेकरून त्यातले टोमॅटो वगैरे आहेत ना ते पण छान त्याच्यामध्ये परतले जातील पहिल्या ह्याच्यामध्ये. ते परतल्याच्यानंतर मग टोपातले छोले आहेत ना ते मी ह्याच्यामध्ये फोडणीला घातलेले आहेत. फोडणीमध्ये ह्या मोठ्या टोपामध्ये घातलेले आहेत मसाल्यामध्ये. छान ना एकदा परतल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मीठ मी छोले जेव्हा शिजत होते ना तेव्हासुद्धा घातलेले आहेत. आणि छोल्याला कलर येण्यासाठी मी मस्तपैकी ना एक पोटली बनवली होती, त्याच्यामध्ये चहापत्ती 4-5 चमचे आणि थोडंसं गरम मसाला घातलं होतं. त्यामुळे काय होतं छोलेना ना छान असा चहापत्तीचा कलरसुद्धा येतो आणि म्हणजे आपण हॉटेलला किंवा धाब्यावरती वगैरे खातो ना तेव्हा असा कलर असतो ना ब्राऊन ब्राऊन, तो चहापत्तीमुळे असतो ना, त्याच्यामुळे मी पण चहापत्ती घातलेली याच्यामध्ये. आता मस्तपैकी छोले वगैरे घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा इतका आमचूर पावडर घातलेला आहे आणि 3 ते 4 चमचे छोटे पोह्यांचे असतात ना चमचे, ते 3 ते 4 चमचे छोले मसाला घातलेला आहे आणि मस्तपैकी अशी ना गरम करून कुरकुरीत करून अशी कसुरी मेथी घातलेली आहे. आणि माझे इथे छोले मस्तपैकी छान 5 मिनटं कड आल्याच्यानंतर माझे छोले तयार झालेले आहेत. छोले थंड होण्यासाठी बाहेर ठेवले आणि त्याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर चिरून घातलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ना माझ्या चपात्या अजून बनवायच्या बाकी होते. तर मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या डब्यात भरल्याच्यानंतर हा माझा मोठा डब्बा आहे, चांगला मस्त मोठा डब्बा आहे. 10 किलोच्या वरती काहीतरी हा डब्बा आहे, 12 किलोचा कदाचित. पण ना म्हणजे ह्याच्यामध्ये माझे 10 ते 12 किलो तांदूळ राहतात. तेवढं अर्धा मी पूर्ण छोले भरलेले आहेत आणि मी आता हे पार्सल आयुषला घेऊन गेलेली पार्सल देऊन आलेली आहे. तर ह्याच्या पुढे आता मला ना कामालासुद्धा जायचं आहे. तर मी आता आयुषला नाश्ता वगैरे देणार, माझं जेवण वगैरे अजून बाकी आहे. एवढी काही जेवणाची वगैरे घाई नाही, अजून बराच टाईम होता. आणि सकाळी मी आणि मनोने ना 8 वाजताच नाश्ता करून घेतला होता, कारण की आज ही ऑर्डर वगैरे कंप्लीट करायची होती ना म्हणून. तर इथे आता आयुषच्या नाश्त्याची तयारी चाललेली आहे आणि मी सकाळपासून उभी आहे ना त्याच्यामुळे ना असं झालं होतं की कधीही म्हणजे आरामात बसून ना मला चहा घ्यायचा टाईम नव्हता मिळालेला. तर इथे मला असं वाटत होतं की कधी माझं सगळं संपतं आहे, मी कधी टिफिन देऊन येते आणि कधी मी असं चहा वगैरे पिते. तर इथे तुम्ही तेल बघू शकता ना, ह्याच्यामध्ये ना असं 4-5 थेंब तरी तेल असतील. मी ना एका साईडला उभं करून ठेवलेलं आहे, ते मी चेक करते की तेल आहे का, आणि उरलेलं तेल ना मी त्या बुदलीमध्ये ओतून ठेवलेलं आहे. इतका कंजूसपणा तर केलाच पाहिजे ना, थेंबे थेंबे तळायचे, फेकून नाही द्यायचं. तरी पण मी आता असंच म्हणजे फेकून तरी दिलं नाही, तर मी ते कट करून त्यामध्ये पीठ वगैरे मळून घेते. तर इथे ना चला पुढे आता थोडीशी चहा पाण्याची सोय करूया. मी इथे आयुषला ना नाश्ता वगैरे दिलेला आहे. त्याच्यानंतर आता दुपारच्या जेवणाची थोडीशी तयारी करते. म्हणजे छोले वगैरे झालेले त्यातलेच आता आम्हाला सुद्धा थोडेसे ठेवलेले आहेत आणि रात्रीची डाळ होती ती मी गरम करायला ठेवून दिलेली, ती पण गरम झालेली आहे. आता मी ना भात घालते.
काल तुम्ही व्लॉग बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये ना मी 2-3 प्रकारचे तांदूळ आणलेले. तर त्यातलाच मी आता ना हा ना म्हणजे बघणार होते. मी वाडा कोलम कधी घेत नाही. तर वाडा कोलम मी थोडेसे 1 किलो घेऊन आलेली ना, त्यातला भात बनवून बघणार आहे की तो कसा आहे तांदूळ. मोस्ट ऑफ आमच्याकडे ना कोलम राईस खात नाही. बासमतीच राईस खायची पहिल्यापासून सवय आहे ना, म्हणून. तर मी आता हा पहिल्यांदा बनवते. बघूया कसा होतो आहे. तर मी इथे भात घातलेला आहे 2 वाटी आमच्या दुपारच्या जेवणासाठी. तर इथे मस्तपैकी आता भात बनवून घेते आणि मी चहा घेणार आहे आणि मनोहरला कॉफी देणार आहे. तुम्ही आजूबाजूचा पसारा बघत असाल. अजून त्याला भरपूर म्हणजे पहिला मी आरामात बसून चहा पिणार. बाकीची सगळी कामं आहेत ना, ती मी आटपणार आहे. तर इथे आता चहा वगैरे घेतल्याच्यानंतर परत एक स्पीड चालू होणार आहे. म्हणजे मला किचन सगळा आटपून घ्यायचा आहे आणि मला कामाला गेल्यामुळे ना मी अशी थांबू पण शकत नाही की मी आता आरामात करेल म्हणून. तर नाही, त्यासाठी चहा घेऊन ना मस्तपैकी असं मी परत फ्रेश होणार आहे आणि पुढच्या कामाला लागणार आहे. तर इथे म्हणजे मला कामाला ऑर्डरला जायच्या अगोदर, पार्लरच्या ऑर्डरला जायच्या अगोदर ना सगळं हे क्लीन वगैरे करून घ्यायचं आहे. मला अजून जेवायचंसुद्धा आहे ना, म्हणजे भात झालं ना, भात होतो आहे तोपर्यंत माझं किचन सगळं आटपून होईल. ते ते तुम्ही बघू शकता. सगळं भाजीचं टोप पण ह्याच्यामध्ये छोले आहेत, तो रिकामी करायचा आहे. इथे भात नरमाला टाकलेला आहे, म्हणजे अजून झाकण मारलेलं नाही. आणि किचनचा पसारा बघा केवढा आहे. भांडी किती होती. इतकं इझी नसतं कोणतंही काम करताना. म्हणजे अगदी माझं पार्लरचं काम असू देत, ते पण 2 बॅगा घेऊन धावायचं असतं. किंवा घरामध्ये तुम्ही जेवणाची ऑर्डर वगैरे घ्या, त्याच्यासाठी पण ते पण इझी काम नसतं. किती भांडी पडलेली असतात ते तुम्हाला मी शेवटी दाखवते. एवढी मोठी मोठी टोपं, कढई. आता एवढ्या मोठ्या परातामध्ये पीठ मळलं जात नाही ना, त्यासाठी काढण्यासाठी ना अजून एक मी मोठी कढई वगैरे यूज करते. कांदा भाजण्यासाठी, मसाले भाजण्यासाठी बरीच अशी भांडी पडतात. तर सगळं ना मला हे आटवेपर्यंत ना जवळजवळ पूर्ण ना 1 पाऊण तास तरी गेला असेल. तर पहिला मी कपडे चेंज केलेले आहेत, कारण का कपड्यांना डाग वगैरे लागतात ना, म्हणून मी ना कपडे चेंज करून आली आणि प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. सगळी मस्तपैकी घासलेली भांडी आहेत ना, त्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट केलेली आहेत. आणि अजून मला ना थोडंसं किचन वगैरे हे क्लीन करून घ्यायचं आहे. मोठी कढई वगैरे आहे, तीसुद्धा घासून घ्यायची आहे. ते सांगते काय, असं म्हणजे खूप टास्किंग असतं हे, की म्हणजे जेवण आपण चला फटाफट बनवून पण घेऊ. नंतर आपण जे भांड्याकडे बघतो आणि किचनकडे बघतो ना, अरे बापरे, आता हे केव्हा होणार असं होऊन जातं. पण काय माहिती आहे, मला ऑर्डरला जायचं होतं ना, म्हणून माझी ही फटाफट कामं झालेली आहेत. नाहीतर मी पण आरामातच केलं असतं. आरामात म्हणजे इतकं आरामात नाही, पण केलं असतं आरामात. आता हे बघा तुम्ही, मस्तपैकी छान माझं किचन ना क्लीन झालेलं आहे. आणि भांडी तुम्ही बघू शकता, एकावर एक किती. भले ही वरती मोठी मोठी भांडी आहेत, पण आतमध्ये छोटी छोटी भांडी पण तेवढीच आहेत. इथे सकाळची कोबीची भाजी होती, ती मनोहर खाईल, कारण की त्याला छोले आवडत नाही. चला, तर आता मी निघालेली आहे ऑर्डरला आणि आता व्लॉग मी इथेच थांबवते. आणि हा व्लॉग जर आवडला असेल ना, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर परत भेटूया उद्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.